हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते. चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया. शिक्षण हे सर्वात प्रभावी शस्त्र आहे ज्याचा वापर करून तुम्ही जग बदलू शकता. हा विचार आहे नेल्सन मंडेला यांचा. आत्ताचा क्षण पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो. यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात. जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या 16 मार्चच्या दिनविशेष या सत्रात. 2001 साली नेल्सन मंडेला यांना राष्ट्रपती KR नारायणन यांच्या हस्ते गांधी शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. नेल्सन मंडेला हे दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष होते. रंगभेदाच्या विरोधात बंड पुकारणाऱ्या नेल्सन यांचा जन्म 18 जुलै 1918 झाला. विशेष म्हणजे नेल्सन मंडेला हे महात्मा गांधी यांचे अनुयायी होते. वर्णभेदाविरोधी लढा देत असताना महात्मा गांधी यांचा आदर्श घेत त्यांनी अहिंसेचा मार्ग अवलंबला. मंडेला यांचं जन्म झाल्यावर रोलीहल्ला मंडेला असं नाव ठेवण्यात आलं होतं. पण पुढे शाळेत गेल्यानंतर शिक्षण घेत असताना एका शिक्षकाने त्यांचं नावापुढे नेल्सन हे नाव जोडलं. तेव्हापासून त्यांचं नाव नेल्सन मंडेला असं झालं. नेल्सन मंडेला 1962 ते 1990 पर्यंत तुरुंगात कैद होते. याच काळात त्यांनी गुप्तपणे तुरुंगातच आत्मकथा लिहिण्यास सुरुवात केली. तुरुंगात असताना त्यांनी लॉंग वॉक टू फ्रीडम नावाचं पुस्तक लिहिलं. हे पुस्तक 1994 मध्ये प्रकाशित झालं. नेल्सन मंडेला हे 10 मे 1994 दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष झाले. त्यावेळी मंडेला यांचं वय 77 वर्ष होतं. फक्त वर्णभेदाविरोधी नाही तर एड्सविषयी समाजात जागरूकता निर्माण करण्याचं कामही त्यांनी केलं. भारत सरकारने 1990 मध्ये मंडेला यांना देशातील सर्वोच्च अशा भारतरत्न या नागरी पुरस्काराने सन्मानित केलं. आजच्याच दिवशी 1992 साली सत्यजित रे यांना जीवनगौरव ऑस्कर पुरस्कार देण्यात आला. ऑस्कर मिळवणारे ते एकमेव भारतीय दिग्दर्शक आहेत. आजच्याच दिवशी 1945 साली गणेश दामोदर तथा बाबाराव सावरकर यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृती दिन आहे. ते कट्टर हिंदुत्ववादी आणि अभिनव भारत या संघटनेचे संस्थापक होते. त्यांचा जन्म 13 जून 1879 रोजी झाला. 1999 साली कमुदिनी पेडणेकर यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृती दिन आहे. त्या गायिका होत्या. आजच्याच दिवशी 2000 साली हॉकीपटू धनराज पिल्ले आणि मध्य अंतराची धावपटू ज्योतिर्मय सिकंदर यांना KK बिर्ला पुरस्कार जाहीर करण्यात आला. आजच्याच दिवशी 1976 साली इंग्लंडचे पंतप्रधान हॅरॉल्ड विल्सन यांनी राजीनामा दिला. ते ब्रिटिश राजकारणी होते. 2 वेळा त्यांनी युनायटेड किंगडमचे पंतप्रधान पद भूषविले आहे. आजच्याच दिवशी 1966 साली अमल कुमार सरकार यांनी भारताचे 8वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला. 1945 साली दुसरे महायुद्ध सुरू असताना रॉयल एअरफोर्सने तुफानी बॉम्बफेक करून जर्मनीच्या वुझबर्ग शहराचा 20 मिनिटात विनाश केला. आजच्याच दिवशी 1789 साली जॉर्ज ओहम यांचा जन्म झाला. ते जर्मन गणितज्ञ व भौतिक शास्त्रज्ञ होते. ओहम हे विद्युतीय प्रतिरोध मोजणारे भौतिक एकक जॉर्ज ओहम यांच्या नावाने आहे. जॉर्ज ओहम यांचा मृत्यू 6 जुलै 1854 रोजी झाला. 1693 मध्ये मल्हारराव होळकर यांचा जन्म झाला. ते इंदूरच्या राज्याचे संस्थापक होते. मराठी शाहीतील पराक्रमी सेनापती व मुत्सद्दी म्हणून त्यांना ओळखले जात. त्यांचा मृत्यू 20 मे 1766 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1649 मध्ये शहाजी राजांच्या सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी शहजादा मुराद या शहाजहानच्या मुलाला पत्र लिहिले होते. 1936 मध्ये भास्कर चंदावरकर यांचा जन्म झाला. ते संगीतकार होते. त्यांचा मृत्यू 26 जुलै 2009 रोजी झाला. 1921 मध्ये
फहाद यांचा जन्म झाला. ते सौदी अरेबियाचे राजा होते. त्यांचा मृत्यू 1 ऑगस्ट 2008 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1750 कॅरोलिन हर्शल यांचा जन्म झाला. त्या जर्मन ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ होत्या. तसेच प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ विल्यम हर्शलेची बहीण असून त्यांनी 8 धूमकेतू व 3 तारकासमूह शोधले आहेत. त्यांचा मृत्यू 9 जानेवारी 1848 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1751 जेम्स मॅडिसन यांचा जन्म झाला. ते अमेरिकेचे 4थे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांचा मृत्यू 28 जून 1836 रोजी झाला. आजच्याच दिवशी 2007 साली मुंजरुल इस्लाम यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. ते बांगलादेशचे क्रिकेटपटू होते. त्यांचा जन्म 4 मे 1984 रोजी झाला. 1990 व्ही स पांगे यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. ते स्वातंत्र्य सैनिक, गांधीवादी कार्यकर्ते, संत वाङ्मयाचे अभ्यासक, महाराष्ट्र विधानसभेचे सभापती, रोजगार हमी योजनेचे जनक होते. त्यांचा जन्म 21 जुलै 1910 रोजी झाला. तर मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचे दिनविशेष हे सत्र कसे वाटले ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 म्हणजेच 8698869880. ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.